नमस्कार, मी सुरेश चव्हाण. लोकसाक्षी न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मंडळी, मैत्री कट्टा खरं जर बघायला गेलं ना, ह्या मैत्री कट्ट्यावरती आपण बऱ्याच लोकांशी संवाद साधणार आहोत. आणि सुरुवात जर बघायला गेलं तर खरं आपण आज अशा व्यक्तिमत्वांपासून आज करतोय की आयुष्य जगत असताना संघर्ष करता करता एका उच्च पदावरती काम करतोय. काम करत असताना विविध घटना घडतायत, विविध प्रसंग येत आहेत आणि त्याला फेस करत करत जर बघायला गेलं तर उत्तम आयुष्य जगत असताना सामाजिक जे देणं लागत असतो आपण समाजाला, ते कशा पद्धतीने देतो आणि संपूर्ण मित्रपरिवार एकत्र कसा येतो आणि कसा एक आदर्श म्हणून उभा राहतो, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहे आज प्रवीण पाटील सर, की जे महाराष्ट्र वन विभागामध्ये वन अधिकारी म्हणून जर बघायला गेलं तर 36 वर्ष त्यांची सेवा झाली, रिटायर झालेत. आणि नुसते एकटे नाही तर वन विभागामध्ये त्यांच्याबरोबर जे काय मित्रमंडळी आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. एकमेकाबद्दल, एकमेकाच्या गोष्टी, पाटील सरांच्या जीवन प्रवासाबद्दल गोष्टी सगळंच आपण जाणून घेणार आहोत. सर्वात आधी प्रवीण पाटील सर यांचं आपण स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. त्याच्यानंतर त्यांचे सहकारी मित्र आहेत चव्हाणके सर. नमस्कार, मी अजित चव्हाण. भामरे सर. नमस्कार, मी प्रदीप भामरे. आणि ठाकरे सर. नमस्कार, मी शिवाजी ठाकरे. काय असतं ना की संसार प्रपंच एका बाजूला, आपण ज्या ठिकाणी काम करतो ते काम एका बाजूला, परंतु एक बालपणापासून एक जी कुठेतरी अंकुराला सुरुवात होते आणि तो अंकुर म्हणजे मैत्री. खरं तर तो एकदा त्याला पालवी किंवा एकदा तो फुटला की तो शेवटपर्यंत टिकून असतो, परंतु यातही काही विशेष मैत्री जी असते ती शेवटपर्यंत टिकत असते. सर तुमच्यापासून सुरुवात करूया. 36 वर्ष खरं आपली सेवा झाली, परंतु संघर्ष हे बराच त्याच्या मागे दडलेला आहे. काय कसं गेलं बालपण आपलं? नमस्कार, मी प्रवीण शिवाजी पाटील, सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी. 36 वर्षाची महाराष्ट्र वन सेवा केली आणि 31 मार्च 2016 रोजी सेवानिवृत्त झालो. तसं मी मूळचा राहणार आहे. 1980 साली मी MPSCची परीक्षा देऊन परीक्षा पास झाल्यावर रेंज ऑफिसर म्हणून लागलो आणि मला रेंज ऑफिसरचं पहिलं प्रमोशन सहाय्यक वन संरक्षक पदावर मिळालं, असिस्टंट कमांडर ऑफ फॉरेस्ट. नंतर 2014 दुसरं प्रमोशन मिळालं विभागीय वन अधिकारी, डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून. आणि मी जवळजवळ बऱ्याचशा भागात म्हणजे मराठवाडा, खानदेश आणि नाशिक, मुंबई या भागात माझी सर्व्हिस झालेली आहे. आणि सगळ्या विभागात म्हणजे रोजगार हमी योजनेचं कामं, वन संरक्षणाची कामं, तसेच वर्किंग प्लॅन असतो आमचा वर्किंग प्लॅनकडे, नंतर वन्यजीव विभागाकडे सगळ्या कामांचा अनुभव घेतला. आणि याच्यामध्ये सर्व्हिसमध्ये मला बऱ्याच गोष्टींमध्ये चांगले वाईट अनुभव आले आणि काही आजारपण आलं. त्या आजारपणाचे पण निभावून मी आता मला 2005 रोजी माझं स्प्लिंट काढून टाकलं, ऑपरेशन झालं. लिहायला पण लागली शरीर. 17 वर्षापासून माझ्या शरीरात प्लेअर नाही, तरी माझी रोग प्रतिकारशक्ती चांगली आहे अजून. नंतर मग 11 वर्षापासून मला पार्किन्सनचा आजार लागला आहे. त्या आजाराकडून मात करण्यासाठी त्याला मी आशीर्वाद म्हणून घेतला देवाकडून. त्याच्यामुळे मला टेबल टेनिस खेळायला मिळाला. रिटायरमेंटनंतर टेबल टेनिसला मी अमेरिकेला जाऊन आलो. म्हणजे फर्स्ट इंटरनॅशनल कप खेळायला, वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळायला मला चान्स मिळाला. आणि नंतर मग 2022 रोजी काश्मीर येथे झालेल्या नॅशनल लेवलच्या व्हेटरन्स टेबल टेनिस असोसिएशनला पदक मिळाले. त्यानंतर मग डिसेंबर 22 परत बायपास सर्जरी झाली. त्याच्यावर म्हटलं तर ते मात करून आता माझा आवाज निघत होता पार्किन्सन म्हणतं. मी गाडी मला सुरुवात केली आणि गाडी म्हणता गाड्यात एक पॅशन निर्माण झाली. माझे लोक एवढंच म्हणणं असतं की बा कुठल्या गोष्टीला आपण निराश होऊ नये. जेव्हा एकदा जे म्हणतो तर आपल्याला 10,000 उडे असतात, ते फक्त आपण शोधायचे असतात. अशी माझ्या सर्व तरुणांना इच्छा राहील की व भगवान की यहाँ देर है, देर नहीं है, लेकिन हमेशा पॉझिटिव्ह रहना चाहिए. कभी आपको निराश नहीं होना चाहिए. तर आता विषय निघालाच आहे की तुम्ही मस्त गायन क्षेत्रामध्ये काम करतात, तर आम्हाला एखादं तुमचं आवडीचं गाणं ऐकायला आवडेल. मी किशोर कुमार यांचं गाणं आहे. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया, जो लिखा था
टूटा डाली से फूल, टूटा डाली से फूल, ना पवन की ना चमन की किसी की है ये भूल, किसी की है ये भूल। खो गई खुशबू हवा में, कुछ न गया मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया। थँक्यू. बघितलं ना. खरं तर मी असं म्हणेल की बाबा जे आता प्रेक्षक बघतील आणि त्यांना जो अनुभव येणार आहे, सर मेरा जीवन कोरा कागज आहे, परंतु पाटील साहेबांसारखे तुम्हाला मित्रमंडळी किंवा चव्हाण साहेबांसारखे किंवा भांबरे साहेबांसारखे मित्रमंडळी भेटल्यानंतर त्या कागदावरती लिखाण झालेलं आहे आता, असं म्हणायला हरकत नाही आता. आणि एक हवा का झोका म्हणजे पाटील सर, या ते एकत्र तुम्ही आलात आणि त्या सानिध्यामध्ये आल्यानंतर ते हवेचं स्वरूप देखील एक बदलत असतं. जसं मोगऱ्याच्या किंवा गुलाबाच्या संपर्कात आल्यानंतर तो जो काही स्मेल वेगळा असतो, त्याच पद्धतीने तुमच्या सर्वांबद्दल मला म्हणता येईल. तुम्ही गाणे म्हणायला लागलात, हो. तुम्ही व्हॉइस ऑफ म्हणून जर बघायला गेलं तर गाण्यामध्ये पदार्पण केलं आवाजामध्ये, आणि नक्कीच रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. आता नक्कीच आम्हाला देखील कोरा कागदावरती काय लिहिलंय ते लिखाण तुम्ही तुमच्या गाण्यात सादर करावं, म्हणजे आम्हाला ते आवडेल. तुम्हाला आवडणार? ॲक्च्युली म्युझिक म्हणजे मला पेंटिंग म्हणून सुरू बरं. आणि त्या पद्धतीने ते होतो. पण माझ्या आयुष्यात ते सगळे आवडते डोळत आहे. एक जीवन तुम्ही असं बोललो की हमें राही प्यार की आमचं जीवन तुम्हाला उसी के बदले. येस, नक्कीच. आणि दुसरं म्हणजे दिए जलते हैं फूल खिलते हैं, दिए जलते हैं फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं, दिए जलते हैं फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं, दिए जलते हैं. दौलत और जवानी एक दिन खो जाती है, सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन हो जाती है. उम्र भर दोस्त लेकिन साथ चलते हैं, दिए जलते हैं फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं. वा वा वा. खरं त्यांचा आहे ना एक शब्द खराच आहे की बडी मुश्किल से. खरं तर मुश्किली आपल्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी असतात. जीवन जगत असताना संघर्ष असतो, परंतु चांगले मित्र मिळण्यासाठी किंवा ते आपल्याला आपल्या पाठीशी करण्यासाठी मुश्किल खरंच येते है ना. की जीवाला जीव देणारा मित्र म्हणजे तुमच्याकडे जर बघितलं तर तो एक मोठा आदर्श म्हणून आपण बघू शकतो. चव्हाणकीचं तुम्ही काय सांगाल? खरं तर हे वेगळंच काहीतरी व्यक्तिमत्व आज तुमच्या आयुष्यात तुमच्या सवंगड्याच्या रूपात आपल्याला बघायला मिळतं. पहिला एक अनुभव मी त्याचा सांगतो. ज्या वेळेस त्यांना प्लॅटिलेट्सची आवश्यकता होती, रात्री त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मग मी आमचं स्विमिंग टँकचा, आम्ही स्विमिंगला पण रेग्युलर असायचो. बरं. तो आम्ही स्विमिंग टँकचा ग्रुप होता. त्या स्विमिंग टँकच्या ग्रुपला मी रात्रीतून फोन केला की असं असं आपले पाटील साहेब ॲडमिट आहे आणि त्यांना प्लॅटिलेट्सची अत्यंत गरज आहे. तर त्यावेळेस रात्रीतून म्हणजे काहीतरी 10-10:30ला मी फोन केला होता. तर मैत्री तुम्ही म्हणता की जुळणं फार अवघड आहे, पण एकदा ती जुळली की ती इतकी घनिष्ठ होती की मित्रासाठी आपण केव्हाही काहीही करायला तयार होतो. तर रात्रीतून लोकांनी प्लॅटलेट्स उपलब्ध करून दिले आणि त्यानंतर त्यांना दुर्दैवाने प्लॅटलेट्सची आवश्यकता पडली नाही. त्यांचं स्प्लीन काढावं लागलं. स्प्लिनॉक्टॉमी 2005 मध्ये झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी सांगितलं का इथून पुढे तुम्हाला मास्क शिवाय फिरता येणार नाही, तुम्हाला AC गाडीमध्येच जावं लागेल. पण त्यांची हिंमत
एवढी जबरदस्त होती की त्यांनी ऑपरेशन झाल्या आणि स्विमिंग तर करायचंच नाही. कारण काय की स्प्लीन काढल्यानंतर तुमची नॅचरल इम्युनिटी जी आहे ती कमी होते. त्याच्यामुळे त्यांना स्विमिंग सुद्धा नाही म्हणून सांगितलं. पण त्यांनी काहीही बघितलं नाही. म्हणजे थोडक्यात त्यांची तेच ना, आपण त्यांच्या हिंमतला दाद द्यावी लागेल. कधीच त्यांनी मास्क लावला नाही. तिथून पुढे सुद्धा ते रजेवरही गेले नाही. कंटिन्युअस त्यांची फॉरेस्ट ड्युटी केली. स्विमिंगला सुद्धा आले. आणि अजूनही आज तुम्ही सांगा 2005 ते 2024 म्हणजे 19 वर्ष अजून ठीक आहे. त्यानंतर त्यांना पार्किन्सन झाला नसताना तर अजूनही तुम्हाला एकदम स्ट्रेट बघितलं असतं. पण 2013ला पार्किन्सन, नंतर आता एक 2-3 वर्षापूर्वी त्यांची बायपास झालेली. म्हणजे एवढ्या आजारपणातून मनुष्य जर खरोखर त्याच्यामध्ये ती हिंमत असेल म्हणा, किंवा त्याला काय म्हणा, जगण्याची आस म्हणा, किंवा काय विल पॉवर म्हणा, ती जर जबरदस्त असली ना तर माणूस कुठल्याही म्हणजे आता आजार तर असा जबरदस्त जडलेला असल्यानंतर दुसरा कोणी त्याच्या जागेवर असता तर मला नाही वाटत आतापर्यंत जगला असता. पण इन स्पाइट ऑफ ऑल दॅट त्यांनी अतिशय उत्कृष्ट जीवन जगलेले आहेत. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की एक डायलॉग मारला, तू काय नाही वरदान, ब्लेसिंग इन डिस्गाईज. रिअली त्यांनी ती ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणूनच हे केलं. आणि त्यांना पार्किन्सन झाल्यानंतर ज्यावेळेस डॉक्टरने सांगितलं का व्हॉइस थेरपीसाठी तुम्हाला गाणं म्हणावं लागेल, तर त्यांनी फक्त ते व्हॉइस थेरपी ट्रीटमेंट म्हणून गाणं नाही म्हटलं, तर त्यांनी त्या गाण्यामध्ये इंटरेस्ट घेऊन ते गायक झाले. आणि पार्किन्सनचं जे काही पार्किन्सन सोडा, ओपन याच्यामध्ये सुद्धा ते स्वतः गाणे गातात. त्यांनी 2 क्लब फॉर्म केलेले आहेत गाण्याचे. लोकांना सुद्धा गायला ते हे करतात, प्रेरित करतात. म्हणजे एवढी प्रेरणा त्यांच्याकडून आम्हाला मिळते, तर आम्हाला असं वाटतं आपल्याला काय आहे मग. हे एवढा सेटबॅक त्यांच्या आयुष्यामध्ये असताना सुद्धा ते एकदम बेफिकीर बेडर प्रमाणे त्याला सामोरे जातात. तर ही आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणाच आहे ना, खास करून आमच्या दोस्तांसाठी. नक्की नक्की नक्की. खरं तर ह्या गप्पा अशा चालू असतील आपल्या. हे सगळं करत असताना ह्या सगळ्या टीम बद्दल मला विशेष सांगायचं म्हटलं की एक समाजाचं आपण किती देणं लागतो, सामाजिक. म्हणजे आपल्यापुरतं आयुष्य न जगता, जीवन न जगता एक कुठेतरी समाजाचं देणं लागतो. या हिशोबाने वेगवेगळे उपक्रम आज आपण राबवत असतात. आणि विशेष करून मला तुमच्या सर्वांचं कौतुक करावं असं वाटतं की नाशिकमधला एक नामांकित वात्सल्य वृद्धाश्रम, आणि त्या वृद्धाश्रमासाठी आपण खरं तर उपक्रम राबवत असतात. त्या ठिकाणी जाणं येणं वगैरे. मी तुम्हाला सगळ्यांकडे येतो, सुरुवात तुमच्याकडनं करतो. पाटील साहेब, काय सांगाल, आश्रमात जातात किंवा त्या ठिकाणचा तुमचा अनुभव कसा? खरी गोष्ट म्हणजे वृद्धाश्रमाची प्रथम कल्पना चव्हाणके साहेबांनी आम्हाला सांगितली. बरं. की आपण इथे सगळ्या पार्ट्या वगैरे करतो, एन्जॉय करतो. पण तिथे गेलं तर आपल्याला आपल्या प्रत्यक्ष आईवडील भेटल्यासारखं वाटतं. बरं. तर आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यासाठी काहीतरी करावं. जे आपण आपल्या आयुष्यात आपल्या आईवडिलांसाठी करू शकतो नाही, पण ते आपल्या आईवडील समजून आपण त्यांच्यासाठी करावं. एक आपलं कर्तव्य म्हणून करावं. तर आम्ही सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला. एवढंच की मागच्या वर्षाचा माझा वाढदिवस, म्हणजे चालू वर्षाचा वाढदिवस झाला मार्च 7ला, तो मी त्या वृद्धाश्रमातच साजरा केला. आणि असं वाटलं की आपण आपल्या आईवडिलांसोबत तो साजरा करतोय. नक्की. आणि तो आनंद वेगळाच असतो. आमच्या क्लबचे लोक केक घेऊन वाट पाहत बसत होते माझी, की आमच्याकडे याल तुम्ही. म्हटलं नाही, मी इथे आहे. आणि त्यांच्यासोबत जेवण घेतलं. आम्ही सगळ्यांनी एकत्र राहिलो. आणि त्यांना इकडे पाहून वाटलं की बाबा आपण खरंच काहीतरी आयुष्यात करायलाच पाहिजे. जे आपण आईवडिलांसाठी केलं ते कमीत कमी त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की आपण आता ठीक आहे, वयावृद्ध माणूस विकनेस होता, आपण त्या वयाला गेलं आपली ते घालवणार. त्या गोष्टीने आपण एक कर्तव्य म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं. आणि त्याच्यात सतीश सोनार सरांसारखे डिवोटेड आम्हाला भेटले. त्यांच्याकडे पाहिलं तर आम्हाला अजून जास्त वाटायला लागलं की बाबा यांच्याकडे निस्वार्थपणे तेच एवढी सेवा करतायत. आपलं एक खायचं वाटा म्हणून आपण उचलायला हरकत नाही बघायच्यात. नक्की. म्हणून आम्ही मग ते संकल्पना मग त्यांना लागणाऱ्या वस्तू वगैरे दिल्या. आणि अगदी पाण्याच्या मोटरपासून तर अगदी संगीतासाठी त्यांना म्युझिक सिस्टीमपासून तर फोन वगैरे. आता पाहिलं की आपण वयस्कर लोकांना खालीवर करता येतं, तर म्हणजे इंटरकॉमच्या याच्यानंतर एकमेकांना संपर्क साधू शकतात.
आणि त्याच्यासाठी त्यांना सतीश महाराज साहेबांना ती एक अल्पशी मदत म्हणावं लागली आमची. बरोबर. ते त्यांच्यामुळे आम्हाला ती प्रेरणा मिळाली आणि आमचं ते एक चांगलं कार्य आम्ही चालूच ठेवणार. हो, नक्की नक्की. सर मी ठाकरे साहेबांकडे येणार की सर कशा पद्धतीने आपण याकडे बघता, कारण वृद्धाश्रम हा वाईट नाहीये, परंतु आज तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणं येणं किंवा त्यांना जे पाहिजे त्या गोष्टी मिळणं, कसा अनुभव तुमचा? मी प्रथमतः मला वृद्धाश्रमाचा एक अनुभव, माझा मुलगा 8व्या इयत्तेसाठी मी जळगावजवळ एक रेसिडेन्शियल स्कूल होतं, बरं, ते आपले जनता बँकेचे जे चेअरमन आहेत अविनाश आचार्य सर, त्यांनी रेसिडेन्शियल स्कूल ओपन केलेलं होतं आणि त्याला लागूनच मातोश्री वृद्धाश्रम होता त्यांचा. अतिशय चांगला वृद्धाश्रम, बांधकामपासून तर केअरपासून अतिशय सुंदर, आजही तो चालू आहे. मग मी ज्यावेळेस माझ्या मुलाला भेटायला जायचो त्यावेळेस मी आवर्जून, मी आणि माझे मिसेस आम्ही दोघं जण त्या ठिकाणी जे काम करणारे सर्व आपले वृद्ध मंडळी त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी तिथं जायचो. मग त्यांच्या बिचाऱ्यांच्या जीवनात आलेले प्रसंग, आता आपण विचार करतो की आपले एवढे आईवडील समान असणारी यांना अशा याच्यातून गेलेत आणि आज हे या ठिकाणी एकत्रितपणे जे काही राहत आहेत आणि त्याच्यातून मग आपल्याला बरंचसं काही घेण्यासारखं वाटलं की आपण हे आयुष्य जगत असताना आपण सुद्धा काही गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत वगैरे, सर्व आपल्या आईवडिलांना असं कधी व्हायला नको. आणि त्या भावनेतून मग जेव्हा आता या सर्कलला मी आलो, आम्ही जेव्हा एकत्र या ग्रुपमध्ये आल्यानंतर पहिले चव्हाणके सरांनी ही प्रेरणा दिली. त्यांनी विषय काढल्या मला आधीचा अनुभव होता किंवा काही ना काही आपण त्यांच्याशी जवळ साधलेली होती, पण त्यावेळेस ते आपली परिस्थिती त्याप्रमाणे आपण ते तिथं नाही करू शकलो. पण या माध्यमातून सरांनी जे सूचित केलं त्याला पहिल्यांदा मी दुजोरा दिला, काही झालं तरी आपण हे करायचं. आणि चव्हाणके सरांनी त्याच्यात लीड घेतलं आणि आम्हालाही खूप चांगलं वाटलं की वात्सल्य गृहाश्रमात आम्ही गेलो, वृद्धाश्रमात. त्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी जे काही त्यांच्या अडचणी सर्वांनी चर्चा केली आणि त्याच्यातून मग आपल्याला काय देता येईल आपल्या ग्रुपकडून, मग त्याच्यावर एकत्रितपणे आम्ही विचार करून मग त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी समरस झालो. सर आपल्याकडे येतो, खरं तर चव्हाण साहेबांकडे आल्यानंतर आपण ते सगळं जाणूनच घेणार आहोत, पण तुमचा अनुभव कसा? कारण आपण ज्यावेळेस एक विचार करतो तुमच्या आयुष्यात देखील मगाशी आपण चर्चा करताना सगळ्यांशीच मी बोललो की आपल्याला वाटतं की आपले आईवडील म्हणजे आत्ता आहेत किंवा नाही, किंवा नसताना काय गोष्ट असते, तिथे गेल्यानंतर कसा अनुभव? तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा आपले हिंदू संस्कृतीबद्दल जरासं मला आता मॉडर्नायझेशनबद्दल वाईट वाटतं. आई वडील मुलांवर एवढं शिक्षणावर खर्च करतात, त्यांना फॉरेनला पाठवतात, चांगलं करतात आणि सध्याचे मुलं मोठे झाल्यावर आपल्या आईवडिलांना कसे विसरतात आणि त्यांच्या बिचाऱ्यांचे किती हाल होतात. ते हाल पाहून आम्हाला अक्षरशः वाईट वाटलं. मुलांनी खरंच त्यांना त्या आईवडिलांकडे दुर्लक्ष नको करायला, पण बरेच जण दुर्लक्ष करतात आणि वाऱ्यावर सोडल्यासारखंच त्यांना असतं. मग अशा वेळेला आपल्याला आपल्या आईवडिलांसारखं त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवून त्यांना काहीतरी मदत करता आली पाहिजे, ह्या दृष्टीने आम्ही तिथे लक्ष घालतो. नक्कीच. खरं तर सर आता तुमच्याकडे येणार मी. एक कुठेतरी आपल्याला माहिती असतं जनसामान्यात आपण फिरत असतो, म्हणून तुमच्या लक्षात आलं की बाबा असा एक वृद्धाश्रमाने आपण जायला पाहिजे आणि त्यानिमित्ताने तुम्ही सगळी टीम जात येत असतात. सर तुमचा काय अनुभव सांगाल या सगळ्या गोष्टींबद्दल? पहिलं प्रथमतः तर मी रिटायर्ड व्हायच्या 2 वर्ष अगोदरपासून मी सामाजिक कार्य करायचो आणि ते सामाजिक कार्य म्हणजे अनेक ठिकाणी देणग्या द्यायचो. म्हणजे सामाजिक कार्य म्हणजे फक्त आता होते पैसे म्हणून मी त्यांना द्यायचे. रिटायर्ड असल्यामुळे मुलं सगळे व्यवस्थित असल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळे मग मला असं वाटायचं की नाही ह्या पैशाचं आपण पुढे काय करणार आहोत, आपण समाजाचं पण काहीतरी लागतं. म्हणून मग आधार तीर्थ आश्रम जे याच्याजवळ आहे त्र्यंबक जवळ, तर तिथे मी त्या वर्षीपासनं दरवर्षी माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी, नंतर माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, कधी माझ्या पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी, असं कोणाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तिथे जाऊन एक रक्कम स्वरूपात देणगी देतो. नंतर मला आमच्या ग्रुपमध्ये असं समजलं की देहदान
फाउंडेशनची एक संस्था आहे अवयदान अवयदान, तर तिलाही पैशाच्या स्वरूपात आर्थिक स्वरूपात आपण मदत करू शकतो. मग तिथे असं अनेक ठिकाणी मग पैशाच्या स्वरूपात आमच्या गावामध्ये काही कार्यक्रमासाठी, मंदिरासाठी, याच्यासाठी मी देतो. पण एक दिवस दिवाळीच्या दिवशी आमचे 2 नंबरचे बंधू सतीश चव्हाण, के जे रिटायर्ड डेप्युटी इंजिनियर आहे, त्यांनी मला सांगितलं की आपल्याला वृद्धाश्रमात जायचं. वृद्धाश्रमात चल तर ते लायन्स क्लबचे काम करतात. त्या दिवशी लायन्स क्लबतर्फे त्यांनी तिथे त्या वृद्धाश्रमामध्ये जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता दिवाळीत, आणि त्यांना आर्थिक स्वरूपात मदत ठेवली होती. म्हणून मग मी गेलो. त्यावेळेस फर्स्ट टाईम मी वृद्धाश्रम बघितलं. आणि त्या दिवशी ज्यावेळेस मी गेलो, आता मोठ्या बंधूच्या शेजारी बसलो, मग त्यांनी सांगितलं आता काहीतरी बोला. सोनार साहेब होते. ऍक्च्युली मी आयुष्यात कधी वृद्धाश्रम बघितलेलं नव्हतं, ऐकलेलं होतं, पण त्या ज्या वयस्कर लेडीज आणि जेंट्स आणि ते जे बघितले ना, माझ्या तोंडातून एक वाक्य निघत नव्हतं, फक्त असं. म्हणजे आज जी परिस्थिती झाली की जन्माना येतो, आई वडिलांनी किती खस्ता खाल्लेला असतं आपल्यासाठी लहानपण, आणि आपण त्यांना वाऱ्यावर सोडतो. मग तिथून पुढे ठरवलं की नाही, आपण ठीक आहे, आपले आई वडील आता नाहीये, यांच्यासाठी आपण काय बरं. आणि मग मी वैयक्तिकरित्या मदत करायला लागलो. मग मला असं लक्षात आलं, आणि सोनार सर भेटले. म्हणजे त्यांचं एक काम बघून म्हणजे मी प्रेरित झालो. कारण ते एकच वृद्धाश्रम नाही, तिथे एक ब्रांच, दुसरी एक ब्रांच गंगापूर रोडला. त्यांची मिसेस तिथं बघत होते. मिसेस त्यांची फिजिओथेरपिस्ट असताना ती प्रॅक्टिस सोडून ते करत होत्या. त्यांची एक बहीण नाशिक रोडला काम करते. तर हे सगळं समजल्यानंतर मी म्हटलं, जर हे व्यक्ती त्यांचं सगळं सोडून इथं काम करतं, आपण तर रिटायर्ड आहोत, बरोबर, मग आपलं काहीतरी सामाजिक देणं लागतं. आणि सामाजिक देणं म्हणजे आई वडिलांसाठी करतोय असं समजून मग मी वैयक्तिक तर केलंच. मग नंतर आमच्या ग्रुप समोर आमचा एक रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसरचा 14-15 जणांचा, 16-17 जणांचा एक ग्रुप आहे, जे आम्ही जवळजवळ 30-35 वर्ष जे फॉरेस्टमध्ये सर्व्हिस केली ते एकत्र होतो. तो एक क्लोज नीट ग्रुप आहे. आणि दर महिन्याला आम्ही भेटावं, कारण आता रिटायर झालेला असल्यामुळे सगळे वेगवेगळे कधी एकत्र येत नाही, मग पण यायला पाहिजे कार्यक्रम सोडून सुद्धा इतर वेळेस. म्हणून आम्ही दर महिन्याला एक भीशी पार्टी म्हणून, एक ओकेजन म्हणून गेट टुगेदरचं एकत्र येतो. मग तिथे मी त्यांना सांगितलं का मला असा मी वृद्धाश्रमात गेलो होतो, पण अशी परिस्थिती, बिकट परिस्थिती आहे, आपण दर महिन्याला भेटतो, आपण एकत्र भेटतो, व्यवस्थित पार्टी करतो, आपण सगळे आर्थिक परिस्थिती आपली सगळ्यांची चांगली आहे, तर आपण थोडंसं आता समाजाचा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून मग आपण जर वृद्धाश्रमासाठी काही कॉन्ट्रीब्युशन करू शकलो किंवा इतर सामाजिक संस्थेसाठी कॉन्ट्रीब्युट करू शकलो तर चांगलंच राहील. तर आमचा ग्रुप एवढा होता की लगेच एका शब्दावर त्यांनी दुजोरा दिला, आणि मग आम्ही लगेच त्याच याच्यामध्ये कलेक्शन केलं. आणि सोनार सरांना सांगितलं, सोनार सर तुम्ही सांगा तुमचे काय काय रिक्वायरमेंट्स आहे. जसं जसे त्यांचे रिक्वायरमेंट्स येत गेले त्यांना आम्ही त्या स्वरूपात, वस्तूच्या स्वरूपात ते घेऊन आम्ही त्यांना पुरवठा करू. खरं तरी ह्या टीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण कुठेतरी आपल्याला काहीतरी देणं लागतंय म्हणून नाही, तर प्रत्यक्ष ते अनुभव आपण घेतलेले असतात. आणि जसं ते सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी देखील आलं, तरी भावना आहे, आणि भावना जागृत होणं खूप गरजेचं असतं. तेव्हा कुठेतरी माणूस ती मदत करण्यासाठी प्रेरित होतो. आणि नाशिकमधलं वात्सल्य वृद्धाश्रम खरं तर मी देखील सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की बाबा एकदा आपण जावं, कारण हे लोक नुसतं जात नाही तर यथायोग्य मदत देखील करत असतात. एवढं करून विशेष तर या सगळ्यांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर पडद्याच्या पाठीमागे कुठेही त्यांचं नाव येऊ देत नाही, एवढी काळजी ते घेत असतात. का तर आपण देणं लागतोय. नक्कीच आपण देखील त्या ठिकाणी एकदा व्हिजिट करा, या निमित्ताने मी सांगेल. कारण संकल्पना वाईट नाही, वृद्धाश्रम असणं हे वाईट जरी म्हणत असो, संकल्पना वाईट नाही आहे. का? कारण ज्यांच्यासाठी कोणीच नाही त्यांच्यासाठी काय. खरं तर आज प्रत्येक जण बिझी झाला आहे, प्रत्येकाच्या घरात काहीतरी पर्सनल इश्यू आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मग त्यांना आधार कोणी द्यायचा. तर आधार जर बघायला गेलं तर वात्सल्य वृद्धाश्रम. आणि या वृद्धाश्रमाचे अध्यक्ष ज्यांनी वृद्धाश्रम उभा केला आहे, सतीश सोनार सर, खरं तर यांचा देखील फार मोठा त्याग म्हणावा लागेल या निमित्ताने. कारण
स्वतःचा आयुष्याचा विचार न करता, स्वतः न जगता आज या सगळ्यांकडे लक्ष देणं आणि त्यांना जगवणं ही फार मोठी गोष्ट आहे. पण या पाठीमागे देखील तुमच्यासारख्या लोकांचे सगळे आशीर्वाद आहे, तुमच्यासारख्या लोकांचे साथ आहे, म्हणून ती व्यक्ती जर बघायला गेलं तर आशीर्वाद नाही सर, आशीर्वाद नाही हो. असं म्हणूच नका हो की आम्ही सुद्धा समाजाचं काही देणं लागतो हो हो ह्या हो हेतूने, ह्या भावनेने आम्ही करत आहोत. Yes, yes, एक नक्कीच. ऍड करू का मी? नाही नक्की सर सांगा. हां हे आमचे गायक जे आहेत हो हो मध्ये आम्ही तिथे गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. बर बर वा यांनी गाणे घातले आणि त्यावेळेला तिथलेही लोक, उत्स्फूर्तपणे. बाई, माणसं, वृद्ध सगळ्यांनी त्याच्यात हिरिरीने भाग घेतला. इतके प्रसन्न वाटलं त्यांना. ते म्हणायचे सारखे या, म्हटलं येत जाऊ. आम्हाला तेव्हा खूप आनंद वाटला की ते पण एन्जॉय केलं त्यांनी. नक्कीच. खरं तर कसं आहे, इन्व्हॉल्वमेंट असते त्या लोकांची सगळ्यांची आणि ते चेहरा एक समाधान असतं ज्यावेळेस ते आपल्यासोबत अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतात किंवा ते देखील उभे राहतात. खरं तर मैत्रीचे जसं त्यांचा एक ग्रुप आहे, एक वयोगट आहे, परंतु मैत्रीला वयाचं देखील बंधन नसतं. असे काही किस्से असतात. त्यांचा देखील एक त्यांच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर काय तो मैत्रीचा एक किस्सा? ही 2008ची गोष्ट आहे. हां त्यावेळेस साधारण माझं वय 50 होतं. आणि अशी म्हणजे जानेवारी महिन्यात मी मुंबईहून नाशिकला येत होतो आणि प्रवासामध्ये ट्रेनमध्ये मला एक जोडपं भेटलं. जोडपं म्हणजे ते मित्र होते, मित्रमैत्रिणी होते. जोडपं म्हणजे नवरा बायको नव्हते. तर ते सहज आम्हाला नाशिक कुठं काय काय पाहायलासारखं असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना सांगितलं बरं रामकुंड आहे, त्र्यंबकेश्वर वगैरे असं ऐतिहासिक रिलीज ठिकाण आहेत म्हटलं. तसंच त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्या मुलीच्या वाढदिवसाला याल का? ते जोडपं अमेरिकन होतं, हो. हे हायलाईट करा. विशेष म्हणजे ते दोन्ही अमेरिकन होते बर बर आणि ते दोघांची मैत्री इंडियातच झाली होती. हां हां ते सुद्धा एकमेकांना 3000 किलोमीटर, ती आणि तो इकडे न्यूयॉर्कला आणि ती तिकडे सिएटलला. वा वा. तर ते दोघं आले मुलीच्या वाढदिवसाला. मुलीचा वाढदिवस आमच्या शाळेत कॉलेजच्या फ्लॅटवरती केला आम्ही दिवसात. त्यांनी खूप एन्जॉय केलं ते वयाच्या. आणि मी त्यांना असंच म्हटलं की अजून 3 महिन्याने 7 मार्चला माझा 50वा वाढदिवस, तुम्ही याल का? आणि तो माणूस नेपाळला होता. नेपाळहून तो प्रवास करत आला 7 मार्चला बरोबर 1 तास. हो आणि मग त्या प्रोग्रामला आमच्या तिथे त्याच दिवशी मला प्रमोशनची पण ऑर्डर मिळालेली होती. तर आम्ही ते एका हॉटेलला साजरा केला आणि तिथे सगळे माझे मित्र, कंपनी म्हणजे डिपार्टमेंटचे मित्र, आमचे स्विमिंग ग्राउंडवरचे मित्र आणि तो. आता ते आपल्याकडचं ते सगळं स्पायसी जेवण, हो त्याला ते खूप आवडीने खाल्लं. बरं आणि विशेष म्हणजे तो एकदम मिक्स होऊन गेला. बरं आमचे मित्र त्याला मुलाला विचारायचे का हो तुमचा मित्र आहे का? नाही म्हणे माझ्या वडिलांचा मित्र म्हणे. ते आमच्या दोघांच्या वयामध्ये तो 22-23 वर्षाचा फरक. बरं बरं म्हणजे मुलाच्या वयाचा तो होता आणि मी त्याच्या वडिलांचा. तर याच्यात असं मैत्रीला वयाचं बंधन नसतं. नक्कीच नक्कीच खरंच. आणि हेच किस्सा असा झाला की काही वर्षांनी माझ्या मुलाचं लग्न होतं तेव्हा तो अमेरिकन लग्नासाठी खास आला होता. वा. आणि आम्ही जेव्हा अमेरिकेला गेलो तेव्हा त्याच्या सगळ्या नातेवाईकांना त्यांनी बोलवलं आणि जेवताना त्यांनी सांगितलं की हे माझे इंडियन आईवडील आहेत. बरं वा वा वा. त्यावेळेस आमचं मन भरून झालं. आणि जेव्हा आम्ही अमेरिकेला गेलो तेव्हा अक्षरशः ते डोळ्यात पाणी होतं. खरंच ते एक म्हणजे आपण जे खूपच म्हणतो आनंदाची की गोष्ट आहे. आपल्याला भावना असतात पण त्यांनाही भावना असतात. आणि ॲक्च्युअली अमेरिकेला तर एक लहानपणापासून वेगळं राहायची सवय त्यांना. पण जेव्हा आम्ही निघालो अमेरिकेहून तर सेवा करताना ते अक्षरशः डोळ्यात पाणी होतं. येस येस परत तरी भेटूला असेल. वा. आणि नंतर दुसऱ्या दिवशी 2019 मी अमेरिकेला जेव्हा गेलो तर तिथे जे मित्र झाले 2008ला आपलं 2019ला तर आमचे डॉक्टर कुंटेकर होते आणि मिसेस तिथे गेल्या होत्या त्याच शहरामध्ये टेबल टेनिस खेळायला. तर तिथल्या मित्रांनी मी विचारलं हाऊ इज प्रवीण पाटील. मग त्या मला म्हणे की गाव साहेब तुम्ही अमेरिकेत सुद्धा प्रसिद्ध आहे. म्हणजे तसं ते मित्राचं प्रेम आहे म्हणजे ते सुद्धा तुमचं नाव काढतात. आणि तुमच्यामुळेच मला तिथं वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळायला मिळालं म्हणे. मार्जी म्हणून तिच्यावर खेळलो. अजूनही ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत माझ्या आणि व्हॉट्सअपवर आम्ही एकमेकांना भेटतो रात्री. त्यांची रात्र असते आपलं सकाळ असं पहाटे मग ते आमचे बोलणं नाही होतं. आता यावर्षी पण योग आहे भेटायचा 5 वर्ष जर चान्स मिळाला वेगवेगळ्याने तर जाण्याचा विचार आहे. टेबल टेनिस इंटरनॅशनल खेळ इंडिया रिप्रेझेंट करू बा असं विचार चालला आहे. त्याच्यात यश मिळेल असं विशेष प्रार्थना आहे माझी. आणि हे सगळं माझं मित्राचं प्रेम असल्यामुळे मला ही स्फूर्ती मिळालेली. माझा एकच स्वभाव आहे की आपण ते म्हणतो ना की प्रेम आपल्यातून असलं पाहिजे. निस्वार्थी प्रेम पाहिजे. बरं बरं.
तुम्ही एकाची मैत्री करताना जर स्वतःसाठी प्रेम नाही म्हटलं जातं. समोरचा माणूस ओळखून घेतो की आपलं स्वतःसाठी प्रेम करतोय. निस्वार्थ प्रेम केलं तर आपोआप तुम्हाला निस्वार्थच प्रेम मिळणार आहे. सगळ्यांना संदेश हाच आहे की प्यार बांटते चलो, प्यार बांटते चलो बस. येस, नक्की. खरं तर हे त्यांचं निस्वार्थ प्रेमच खऱ्या अर्थाने माणसं जोडतंय आणि त्यांची मैत्री घट्ट होत जाते. मैत्रीला जर बघायला गेलं तर जसं वयाचं बंधन नाही आहे, नात्याचं जर बघायला गेलं तर वर्णन देखील करू शकत नाही, कारण ती मैत्री आहे. शब्द जरी दोन आहेत, परंतु त्याच्यातली ताकद, त्याच्यातलं सामर्थ्य आणि त्याच्यातला आनंद जर बघायला गेला तर त्याला लिमिटेशन नाही, त्याला मर्यादा नाही. अशा पद्धतीचं जर बघायला गेलं तर ते नातं आहे, त्याची ती मैत्री आहे आणि ते जोपासतायत. खूप साऱ्या शुभेच्छा.